वळूयात पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपुरात 3 सभा होणार आहेत। पहिली सभा सायंकाळी 7 वाजता बोरगाव चौकात होणार असल्याची माहिती आहे, तर दुसरी सभा रात्री 8 वाजता तिरंगा चौकात होईल। तिसरी सभा रात्री 9 वाजता त्रिमूर्ती नगर चौकात पार पडणार असल्याची माहिती आहे, तर जळगावात महायुतीचा रोड शो देखील होईल। तर दुसरीकडे रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात झाली। रवींद्र चव्हाण आज मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित करण्यात आला आणि भाजपवर नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार असल्याची माहिती आहे। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 114 मधून राजोल पाटील ठाकरेंची शिवसेना पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत। राजोल पाटील यांच्या प्रचाराकरिता मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील उपस्थिती दाखवली। यावेळी अमित ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले की राजोल पाटील याच शिवशक्तीच्या अधिकृत उमेदवार आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मिळून राजोल पाटील यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे इथे मशाल चिन्हावर खरं तर निवडणूक चिन्ह असून आणि मशालच जिंकणार असं देखील अमित ठाकरे यावेळी म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आता लालबागमध्ये पोस्टरबाजी पाहायला मिळते। आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान धनुष्यबाण, जनतेला हवा सामान्य माणूस राजपुत्र नाही। पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेनं आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलंय। बहुजन विकास आघाडीला धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं नवीन खेळी खेळली। भाजपचे नेते नितेश राणेंना आता ते मैदानात उतरवणार आहेत। वसई विरार पालिकेत नितेश राणेंची तोफ धडाडणार असल्याची माहिती। भारतीय जनता पक्षानं मनसेला मुंबईत मोठा धक्का दिलाय। मनसेचे नेते संतोष धुरी भाजपच्या गळाला लागले। सोमवारी रात्री संतोष धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तर आज दुपारी 1 वाजता संतोष धुरींचा पक्षप्रवेश होणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडेल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधानाचार्य आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, खरं तर मनसेचे मोठे नेते संतोष धुरी आता भाजपच्या गळाला लागलेत, काय सविस्तर माहिती? नक्कीच आपण बघतोय मेघना की मनसेचे जे मोठे नेते आहेत संतोष धुरी, खरं तर संतोष धुरी हे माजी नगरसेवक सुद्धा राहिलेत मनसेचे। त्यांना यावेळी देखील उमेदवारी अपेक्षित होती। साधारण वॉर्ड क्रमांक 194 मधनं उमेदवारी ते मागत होते, मात्र ठाकरे बंधूंची युती झाली आणि या युतीमध्ये 194 नंबरचा जो वॉर्ड आहे तो उद्धव ठाकरे यांना सुटला आणि त्यानंतर सातत्याने शेवटपर्यंत संतोष धुरी आणि त्यांचे खरे मित्र असलेले किंवा त्या पद्धती म्हणजे त्यांच्या दोघांची जी जोडी आहे संदीप देशपांडेंबरोबर, तर त्यांनी देखील प्रचंड प्रयत्न केले, शेवटपर्यंत प्रयत्न केले की 194 वॉर्ड आपल्या हाती कसा येईल। मात्र हे सगळं झाल्यानंतर देखील 194 वॉर्ड त्यांच्या हाती आला नाही। त्या दिवसापासून ते अत्यंत नाराज होते। इतकंच नव्हे तर त्यांनी एक माध्यमांशी बोलताना ऑफलाईन असा एक वाक्य वापरलं होतं की 107 हुतात्म्यांनी बळी दिला मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, 108वा बळी माझा। सातत्याने त्यांना माध्यमं विचारत होती की तुम्ही जाणार आहात का, नाराज आहात तर पक्ष सोडणार आहात का, मात्र शेवटपर्यंत ते नाही अशाच त्यांच्या उत्तरावर ठाम राहिले। मात्र काल आपण बघतोय की त्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। आज दुपारी 1 वाजता ते पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। मात्र हे सगळं झाल्यानंतर मनसेला मात्र मोठा खिंडार जो आहे, एकंदरीतच मोठ्या नाराजी नाट्यानंतर भाग्यश्री आता ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। उल्हासनगरमध्ये पालिका प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते। सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। उमेदवार निवडताना सामाजिक कामांबरोबरच आर्थिक स्थितीचाही आता विचार पक्षानं केला असून अर्धे अधिक उमेदवार करोडपती आहेत। भारतीय जनता पक्षाच्या हेमा पिंजानी 93 कोटींच्या मालक असून शिवसेनेचे राजेंद्र सिंग भुल्लर यांनी 57 कोटींचे धनी असल्याची आता माहिती समोर येते। काँग्रेसचे विजय ठाकूर यांच्याकडे 38 कोटींची मालमत्ता आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.